संपूर्ण राज्यभरामध्ये देशभरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो आणि आज सोनपावलांनी गौरीचं आगमन आज संपूर्ण राज्यभरामध्ये होताना पाहायला मिळतंय। पाहूयात याच संदर्भातील बातम्या। साताऱ्यातील कुरणेश्वर गणपती मंदिर हे एक ऐतिहासिक जागृत देवस्थान मानलं जातं। बाजीराव पेशव्यांच्या मामा सासऱ्यांनी घडवलेलं हे 300 वर्षांचं दैवी देवालय आहे। कुरणेश्वरचे गणपती बाप्पा हे संकटमोचक, मनोकामना पूर्ण करणारे म्हणून प्रसिद्ध आहे। तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। सातारा जिल्हा हा मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखला जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील जकातवाडी येथील कुरणेश्वर मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात श्रद्धेचं स्थान आहे। तब्बल 450 वर्षापूर्वीचं हे मंदिर निर्माण झालं होतं। पहिल्या बाजीराव पेशवे यांचे मामा सासरे यांनी या मंदिराचं त्या ठिकाणी स्थापना केली होती आणि त्यानंतर आजपर्यंत हे मंदिर नवसाला पावणारा गणपती म्हणून या मंदिराची संपूर्ण ओळख आहे। या मंदिरामध्ये विशेष करून गणेश चतुर्थी त्याचबरोबर गणेशोत्सवा काळामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणेश भक्तांची गर्दी देखील असते आणि या गणपतीला नवस करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गणेश भक्त या ठिकाणी हजेरी लावतात आणि गणेशाच्या चरणी या ठिकाणी आराधना करतात, प्रार्थना करतात आणि आपला नवस या ठिकाणी पूर्ण करत असतात। पूर्वी मोगल लोक आपल्याकडे अतिक्रमण करत होते तेव्हा ते इथं आले होते अजिंक्यतारा घेण्याकरता। त्यावेळेस इथल्या लोकांनी काय केलं की मूळ मूर्ती लपवून ठेवली, चौकटीला भिंत घालून त्याच्याकडे दगड उभा करून। पूर्वी आपल्याकडे महिला कुंकू लावायची, मेण लावायचा, मेण रांगोळी असं काही मिश्रण करून आपण ते हे केलं, गणपतीचा आकार देऊन ते पूजा चालू ठेवली। उद्देश हा होता की मूर्ती फुटली तरी फुटली जाईल, आतली चांगली राहील। आणि त्यावेळेस त्यांना काही करता आलं नाही, माझ्यावर संकट टळलं, तो निघून गेला। निघून गेल्यावर मग पुन्हा काढला प्रयत्न झाला, त्यावेळेस त्यांनी दृष्टांत दिला की मला तुम्ही काढू नका, तुम्ही जो गणपती स्थापन केला आहे त्याच्यात मी प्रगट झालो नाही, त्याची पूजा चालू ठेवा। मी इथं आहे म्हणजे मी इथं आहे म्हणून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।